सोडला आजी, पायल घाबरून पटकन म्हणाली. यशोदा हसली आणि पायलला मिठी मारली आणि म्हणाली, बेटा तू खूप गोड आहेस, इतकी गोड की कुणीही तुझ्या प्रेमात पडेल. लवकरच माझा आरवही तुझ्या. काय? पायलने यशोदाकडे पाहून आश्चर्याने विचारले. विषय बदलत यशोदा म्हणाली, मला म्हणायचे आहे की एक दिवस आरवचे तुझ्याबद्दलचे सर्व गैरसमज दूर होतील आणि मग त्याला देखील तू आवडू लागशील आणि तुला त्रास देणे थांबवेल. हो हो, तर हे असे आहे का? मी तर याचा विचार करून घाबरले. प्रेम, आणि तेही त्या आकडू माणसाला, आणि तेही माझ्यावर. नाही नाही भोले बाबा, असं कधीच करू नका. पायल हे बोलताच यशोदा हसली. पायल पुन्हा म्हणाली, आजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण जगातील कोणती मुलगी तुमच्या नातावर कधीच प्रेम करू शकत नाही. आणि चुकून जर एखादी मूर्ख मुलगी त्याच्या प्रेमात पडली तर ती बिचारी मुलगी आयुष्यभर रडेल. कारण जर तुमचा नातू कधी प्रेमात पडला तर तो रागानेच आपल्या भावना त्या मुलीला व्यक्त करेल. मग ती बिचारी मुलगी त्याला काहीही बोलू शकत नाही आणि ती त्याला समजूनही घेऊ शकणार नाही. तुला माहीत आहे बेटा, म्हणूनच मला त्याच्या आयुष्यात अशी मुलगी हवी आहे जी त्याच्या रागामागे दडलेली वेदना समजू शकेल. तू अगदी बरोबर आहेस की आरव जर एखाद्याच्या प्रेमात पडला तर तो कधीही त्या मुलीला त्याच्या भावना सांगू शकणार नाही. आणि हे देखील शक्य आहे की त्या मुलीचे आमच्या नात्यावर असीम प्रेम असूनही फक्त अश्रूच तिच्या वाट्याला येऊ शकतात. परंतु मी तुला पायल ही लिहून देऊ शकते. जर कोणती मुलगी आमच्या आरवला समजून घेण्यात आणि आरवचे न बोललेले शब्द ऐकण्यात यशस्वी झाली, जर ती भावना अनुभवू शकली, तर तिला कळेल की जगात कोणीही तिच्यावर माझ्या आरव इतके प्रेम करणार नाही. जर एखाद्या मुलीने माझ्या आरवला स्वतःवर प्रेम करायला भाग पाडले तर माझा आरव तिच्यावर खूप प्रेम करेल. यशोदाचे बोलणे ऐकून पायल मनात म्हणाली, माफ करा आजी, पण मला नाही वाटत की जगात अशी एकही मुलगी असेल जी आरव सरांसारख्या व्यक्तीच्या खतरनाक राग सहन करूनही त्यांच्यावर प्रेम करेल. पण खरेच बोलले बाबा, जर तुम्ही त्यांच्यासाठी अशी एखादी मुलगी तयार केली असेल जी त्यांच्यावर प्रेम करून तिच्या आयुष्यातील सर्व सुख धोक्यात घालायला तयार आहे, तर प्लीज त्या बिचाऱ्या मुलीवर नेहमी तुमचा हात ठेवा. कारण त्या मुलीला आरव सरांकडून मिळालेले दुःख सहन करण्यासाठी तुमच्या आधाराची खूप गरज लागेल. पायल शांतपणे असा काहीतरी विचार करत असल्याचे पाहून यशोदा तिच्याजवळ आली आणि म्हणाली, बेटा मला माहीत आहे की तुझ्या दृष्टीने आरव चांगला माणूस नाही, पण हे खरे नाही. आता तू या घरात राहशील तेव्हा तुला आरवला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. मग तूच म्हणशील की या जगात माझ्या आरवसारखा कोणी नाही. ते तर मी आताही म्हणते आजी की आरव सरांसारखे या जगात कोणीही नाही. ते वन पीस आहेत. आणि ती मुलगी जी त्यांच्यावर प्रेम करेल तीही वन पीस असेल. पायलने हे बोलताच यशोदा पुन्हा हसली. तिच्याबरोबर पायलही हसायला लागली. जेवायला जाणाऱ्या आरवच्या कानावर हसण्याचा आवाज येताच त्याची पावले थांबली आणि त्याने पायलच्या खोलीकडे वळून पाहिलं. हा हसण्याचा आवाजसुद्धा त्याच खोलीतून येत आहे, ज्या खोलीतून थोड्या वेळापूर्वी आवाज येत होता. घरात कुणी शिरले का असं म्हणत आरव रागात त्या खोलीकडे जाऊ लागला. इकडे यशोदाने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, पायल, मी शिलाच्या हातून तुझे जेवण तुझ्या खोलीत पाठवते, पण प्लीज रूममधून बाहेर पडू नकोस, कारण आरव त्याच्या खोलीतून जेवायला येणारच होता. पायलने हसून हळूच मान हलवली. तेव्हा यशोदा तिथून निघू लागली. तिने खोलीबाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला. तोच समोर आरव उभा होता. यशोदाचे डोळे मोठे झाले आणि पायलचेही. आरवने खोलीत डोकवताच पायल लगेच बेडजवळ लपली. आजी, तू इथे काय करतेस आणि तू इतकी घाबरलेली का दिसतेस? तिचा चिंताग्रस्त चेहरा पाहून आरवने विचारले आणि यशोदाच्या कपाळावर घाम येऊ लागला. काय चाललंय आजी? तू पुन्हा माझ्या विरुद्ध काही प्लॅन तर करत नाहीस ना? आजी, यावेळेस जर तू पुन्हा एखाद्या मुलीसोबत माझी सेटिंग करून देण्याचा विचार केलास तर मी तुला सोडून कायमचा जंगलात जाईन. तीच तुमची खरी जागा आहे, पायल हळूच म्हणाली. पण आरव, आणि यशोदाला तिची बडबड ऐकू आली. आरव लगेच बेडच्या दिशेने सरकला. तेव्हा पायल पलंगाखाली लपली. तेवढ्यात यशोदाने आरवचा हात धरला आणि विचारले, बेटा तू इथे काय पाहतोयस? तिकडे कोणीही नाही. आजी, मला आत्ताच कोणाचा तरी आवाज आला. या खोलीत कोणीतरी आहे. असे बोलून आरव पलंगाखाली बघायला वाकला. पायल घाबरली आणि तिने डोळे मिटले. पण आरवने पलंगाखाली बघायच्या आधी यशोदाने रागाने आरवला ओढले आणि म्हणाली, आरव, इथे कोणी नाही. तू जंगलात जायचे बोललास तेव्हा मीच बडबड केली होती आणि मी या खोलीत आले
कारण उद्या या खोलीत कोणीतरी राहणार आहे. त्याच्या येण्याआधी ही खोली मी नीट करून घेत आहे. कोण येतंय आजी? आरवने तिच्याकडे रोखून पाहत विचारले. यशोदाने तिचे डोके धरले आणि बेडवर बसून डोकं दुखत असल्याचं नाटक करत म्हणाली, आजकाल माझी तब्येत बरी नाही आणि तू पण कामात खूप व्यस्त आहे. मी माझ्यासाठी केअरटेकर ठेवली आहे. उद्यापासून ती या घरात आमच्यासोबत राहणार आहे. अच्छा, तर तू स्वतःची काळजी घेण्यासाठी एक केअरटेकर ठेवले आहेस आणि तेही मला न विचारता? आरवने रागाने विचारले आणि यशोदाने होकार दिला. आरव पुन्हा रागाने म्हणाला, आजी, मला माहीत होते की तू मला त्रास देण्यासाठी काहीतरी योजना आखत आहेस आणि तू मला बरोबर सिद्ध केलंस. नक्कीच तू कुठल्या तरी सुंदर मुलीला माझ्यावर लाईन मारण्यासाठी इथे बोलवले असेल. पण आजी, मी तुला सांगून ठेवतो, जर तुझी ती केअरटेकर माझ्या भोवती फिरली तर मी तिला उचलून या घरातून बाहेर फेकून देईल, समजलं? यशोदा काहीच बोलू शकली नाही आणि नजर खाली करून विचारात पडली. आरव रागाने निघून जाऊ लागला. पण पायल पुन्हा बडबडली, हे भोले बाबा, हे तर मला उचलून बाहेरून फेकून देण्याबद्दल बोलत आहेत. आता मी काय करू? पुन्हा कोणाचा तरी आवाज ऐकून आरवची पावले थांबली आणि त्याने वळून पुन्हा खोलीत पाहिले. यशोदाला समजले की आरवने पुन्हा पायलचा आवाज ऐकला. म्हणून आरवने पुढे जाऊन खोली शोधण्यासाठी आधीच यशोदा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, माझी केअरटेकर तुझ्यासमोर भटकणार नाही. ती फक्त माझीच काळजी घेईल. आणि खबरदार, जर तू तिला या घरातून हाकलून देण्याचा विचारही केला तर, समजलं? का? ती माझा तिरस्कार करते का जी माझ्या अवतीभोवती फिरणार नाही? आरवने उद्धटपणे विचारले. पण हे विचारल्यावर तो अचानक विचारात पडला. त्याने डोळे मोठे करून जरा घाबरलेल्या यशोदाकडे पाहिले. त्याने यशोदाचे दोन्ही हात धरले आणि तिच्याकडे बघून विचारले, आजी, तू कोणाला तुझी केअरटेकर बनवले आहेस? त्या मुलीचे नाव काय? आरवने हे विचारताच यशोदाला धक्का बसला आणि ती मनात म्हणाली, अरे देवा, पायल आज नक्कीच तिच्यासोबत आपल्याला या घरातून बाहेर काढेल. थोडा वेळ गप्प बसू शकली असती तर. मी तुला काही विचारत आहे आजी, त्या मुलीचे नाव काय? तू कोणाला काम दिलीस? आरवने रागाने विचारले. तेवढ्यात आधीही तिथे आला आणि येताच त्याने विचारले, काय झाले? सर्व काही ठीक आहे ना? आजीला तुझ्यासाठी पुन्हा एखादी मुलगी आवडली आहे का? तेवढ्यात आरव रागात ओरडला, आजी बोल, तू त्या पायलला तर माझ्या डोक्यावर आणायचा विचार करत नाहीस ना? तू तिला तुझी केअरटेकर बनवली नाहीस ना? असे आरवने विचारताच यशोदाची अस्वस्थता आणखी वाढली आणि ती इकडे तिकडे जमिनीवर पाहू लागली. हे ऐकून आधीही मनात म्हणाला, आजी, तुला आरवचा राग माहीत आहे, मग रोज नवीन कांड का करतेस? आता तू गेली. पायलही पलंगाखाली लहान मुलासारखं म्हणाली. तिचा आवाज ऐकून आधी आणि आरवने लगेच बेडकडे पाहिले. आरवने पलंगाखाली डोकावून पाहिलं तर पायल तिथे दातांमध्ये नखे घालून काहीतरी विचार करत बसली होती. पायलला पाहताच आरवला राग आला. तेव्हाच आधीला यशोदाचा घाबरलेला चेहरा दिसला आणि मग त्यानेही पलंगाखाली डोकावले. पायल? आधीच्या तोंडून तिचं नाव ऐकून पायलने लगेच त्याच्याकडे पाहिलं आणि तिची नजर आरववर पडली, जो बाहेर तिच्याकडे असे पाहत होता जसे बाहेर येताच तिला कच्चं खाऊन टाकेल. त्याला बघून पायल लहान मुलांसारखं हसली. तेव्हा आरव रागाने म्हणाला, आजीने तुला काम दिले असेल हे मला आधीच समजायला हवे होते. बाहेर ये. आरवला रागाने ओरडताना पाहून पायल घाबरत म्हणाली, येते. पायल बेड खालून बाहेर आल्यावर आरव भुकेल्या सिंहासारखा तिच्याकडे बघू लागला. तो रागाने तिच्याकडे जात होता आणि काहीतरी बोलणारच होता. तेवढ्यात पायल तिथून पळून गेली. आज मी या मुलीला सोडणार नाही आजी, असं म्हणत आरवने यशोदाकडे रागानं पाहिलं. पण यशोदा तिथून गायब झाली. आरवचा राग आणखी वाढला आणि त्याने हाताची मूठ बांधली. पायल धावत धावत पायऱ्यांवरून उतरून खाली आली आणि दाराकडे धावतच म्हणाली, पायल, जीव वाचवायचा असेल तर पळ इथून. पायलने घराचा दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केलाच होता. तेव्हा आरवने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले. पायल घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. दोनदा तुझ्यावर दया दाखवून तुला माझ्या घरी काय आणले? तू या घरात कायमचा राहण्याचा बेत केला आहेस. ब्रिलियंट, आरव रागाने म्हणाला. मग पायलने तिचा हात सोडला आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी दुसरा मार्ग सोडला आहे का? आज तुमच्यामुळे मला ना राहायला घर आहे ना नोकरी. अशात जर आजी पुढे येऊन मला नोकरीची ऑफर देत असेल तर ती नाकारायला मी मूर्ख नाही.
आरव रागाने म्हणाला, तू जितकी भोळीभाळी दिसतेस ना तितकी नाही. तेवर दाखवण्यात तू काही कमी नाही आणि तुझ्या धाडसाचे तर कौतुकच करावे लागेल. मी तुला तुझ्या घरातून हाकलून दिले तर तू माझ्याच घरी आलीस. तुला माझी भीती वाटली नाही का? तुमच्यासारख्या लोकांची जर पायला भीती वाटली तर ती या जगात एकटी जगलीच. पायला आरवकडे बघत म्हणाली आणि निघू लागली. आरवने पुन्हा तिचं मनगट धरलं आणि तिला जवळ घेत विचारलं, माझ्यासारख्या माणसाला म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? मी काय तुला त्या गुंडासारखा वाटतो ज्याला तू आज रस्त्यावर मारले होते? नाही, पण त्या गुंडात आणि तुमच्यात फारसा फरक नाही, कारण तुम्ही दोघांनी मुलींना खेळणं समजलं आहे. पण पायल हे खेळणं नाही मिस्टर आरव राठोड, समजलं? आता मला सोडा, ती गर्विष्ठपणे बोलली. आणि जर मी नाही सोडले तर? आरवने तिच्याकडे पाहत विचारले. पायलनेही त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि उत्तर दिलं, मग मी तुम्हाला एवढ्या जोरात एक चापट मारीन की तुमच्या गालावरून आठवडाभर बोटांचे ठसे जाणार नाहीत. आता तर मी तुला सोडणार नाही पायल. आरव हे बोलताच पायल रागाच्या भरात स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करू लागली, पण प्रयत्न करूनही ती स्वतःला मोकळं करू शकली नाही. तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला, आरव काय करतोयस? आजीने हे पाहिलं तर तिला खूप राग येईल. सोड पायलला. आरवने त्याचे ऐकले नाही. तो फक्त पायलकडे रागाने पाहत होता आणि पायल त्याच्याकडे एकटक पाहत होती. जेव्हा पायल स्वतःला आरवपासून सोडवू शकली नाही तेव्हा तिने आरवच्या हाताला जोरात चावा घेतला. आऊच! आरवच्या तोंडून एक मुसासा बाहेर पडला आणि त्याने पायलला सोडले. पायल त्याच्याकडे रोखून हसत पाहू लागली. आरवने हात झटकला आणि जोरात ओरडला, मूर्ख आहेस का? वेडी आहेस? चावलीस का तू मला? पायलच्या या कृतीने आधीचे डोळे विस्पारले आणि तो पायलकडे डोळे विस्पारून पाहू लागला. पायलने तिच्या एका बोटाने चेहऱ्यावर आलेले केस काढून मागे केले आणि निघून जाऊ लागली. पण आरवने तिचे मनगट पकडले आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला आरव राठोडसोबत पंगा घ्यायची खूप हौस आहे ना? त्यामुळे आता तू कल्पनाही करू शकत नाहीस मी तुझ्याबरोबर काय करीन. या घरातून निघून जा. असे म्हणत आरव तिला घराबाहेर ओढायला लागला आणि यशोदा जोरात ओरडली, आरव, तिचा हात सोड. यशोदाचा आवाज ऐकताच आरवची पावले थांबली. यशोदा रागाने आरवकडे आली आणि म्हणाली, सोड पायलचा हात. ऐकलं नाही? मी म्हणाले हात सोड. आरवने रागाने पायलचे मनगट सोडले. पायलने तिच्या मनगटाकडे पाहिले तर त्यावर आरवच्या बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते. पायलच्या मनगटाकडे बघत यशोदा रागाने म्हणाली, आरव, मला माहीत नव्हते की तू इतका बेकार झाला आहेस. मुलींशी असं वागायला मी तर तुला शिकवलं नाही. मग तू कुठून शिकलास हे सगळं? जेव्हा या मुलीचा विषय असतो तेव्हा तुला फक्त माझीच चूक दिसते आजी. पण तू हिला कधीच काही बोलत नाहीस. ही रानटी मुलगी मला चावली आहे हे पा. असे म्हणत आरवने यशोदाला हात दाखवला. पायलने आरवला इतका जोरात चावा घेतला होता की त्याची त्वचा निघून गेली होती आणि त्याला रक्तस्राव झाला होता. यशोदाने पायलकडे पाहिले तर पायल आजूबाजूला पाहू लागली. तेव्हा आरव रागाने म्हणाला, मला ही मुलगी या घरात नको आहे आजी. तू तिला आत्ता या घरातून बाहेर काढ. तू पायलला तिच्या घरातून हाकलून दिलेस का? यशोदाने विचारले. या प्रश्नावर आरवचे बोलणे थांबले आणि तो काहीच बोलू शकला नाही. यशोदाने पुन्हा विचारले, आरव, मी तुला काही विचारले. पायलला घरातून हाकलून दिले आहेस का तू? मला सांग आरव. यशोदाने जोरात ओरडून विचारले. तेव्हा आरव खाली बघून म्हणाला, हो. आरवची हो ऐकून यशोदाला राग आला आणि तिने आरवला जोरदार चपराक मारली. पायल घाबरली आणि तिने तोंडावर हात ठेवला. आजी, तू हे एवढे बोलून आधी पुढे येत होता तेव्हा यशोदाने हात दाखवत त्याला थांबवले आणि म्हणाली, थांब आधी. आज माझ्यात आणि आरवमध्ये कोणीही बोलणार नाही, कोणीही. आधीने त्याची पावले थांबवली. यशोदा रागाने आरवला म्हणाली, आरव, मी कधी विचार केला नव्हता तू मी दिलेल्या पालनपोषणाची अशी चेष्टा करशील. एवढ्या खालच्या थराला जायची तुला लाज नाही वाटली का? तुझ्या अहंकारापोटी तू एका एकट्या मुलीला बेघर केलं. हे सगळं तर शिकवलं नव्हतं ना मी तुला. त्या रात्री पहाटे तू पायलची इतक्या लोकांमध्ये इज्जत काढली, पण तरीही मी तुला माफ केले, कारण पायलबद्दल तुझा काही गैरसमज झाला आहे. त्यामुळेच तू तिच्यावर रागवलास आणि त्या रागाच्या भरात तू मर्यादा ओलांडलीस. पण तू जे काही करतो आहेस ते केवळ याचसाठी की पायलने तुझा युगो दुखवला आहे, किंवा मी असे म्हणेल आरसा आणून तिने तुझा खरा चेहरा दाखवला, हो ना? हीच गोष्ट आहे ना? यावेळीही आरव काही बोलू शकला नाही. यशोदा पुन्हा बोलली, आरव, तू लहानपणी जे दुःख सहन केले आहे त्यानंतर एक लहान घर आणि थोडे पैसे यासाठी केलेली धडपड
तुझ्यापेक्षा चांगलं कोण समजू शकेल? मग पायलसोबत हे सगळं करण्याची तुझी हिंमत कशी झाली? यशोदाने असे विचारताच आरवचे डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिले आणि यशोदाचे डोळे भरून आले. तुला आठवतंय ना, जेव्हा कोणीतरी आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढलं आणि मी मुसळधार पावसात तुझ्याबरोबर डोकं झाकण्यासाठी एक छोटी जागा शोधत होते? यशोदाच्या या प्रश्नाने आरवच्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्या. त्याला त्याचे बालपण आठवू लागले. तेवढ्यात आधी यशोदाकडे आला आणि म्हणाला, प्लीज आजी, भूतकाळातील जखमा उकरून काढू नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडतो. एवढं बोलून आधीने यशोदासमोर हात जोडले. तेव्हा यशोदा रागाने म्हणाली, नाही आधी, आज आपल्याला त्याच्या जखमा ताज्या कराव्या लागतील, तरच कदाचित त्याला पायलचा त्रास कळेल. मला याला आठवण करून द्यावी लागेल. मला 2 वेळचे जेवण देण्यासाठी हा त्या चहाच्या हॉटेलमध्ये सकाळी 5 ते रात्री 2 वाजेपर्यंत कसा भांडी घासत होता. हे ऐकून पायलने काळजीने आरवकडे पाहिलं, जो शांतपणे नजर झुकवून हे सगळं ऐकत होता. यशोदाच्या डोळ्यातले अश्रू पाहून पायलला चांगले वाटत नव्हते, पण तिचा राग पाहून ती काहीच बोलली नाही. तेवढ्यात यशोदा पुन्हा आरवला बोलली, मला तर वाटले होते तू सहन केलेल्या वेदना तू चुकूनही दुसऱ्याला कधीच देणार नाही, कारण त्या वेदनांचे दुःख तुझ्यापेक्षा चांगले कुणीही जाणू शकत नाही. तरीही तू या मुलीला त्याच वेदना दिल्या. का आरव, असं का केलंस? पायलचे या जगात कोणी नाही हे तुला माहीत होते. ती एकटी आहे, मग हिंमत कशी झाली तुझी तिला घरातून हाकलून देण्याची? एवढ्या मोठ्या शहरात एकटी मुलगी कुठे जाईल याचा विचारही केला नाही का? ती कुठे राहणार? तिचा काही अपघात झाला तर कोण जबाबदार? बोल. आरव काही न बोलता निघू लागला. तेव्हा यशोदाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, अजून माझे बोलणे संपले नाही आरव, आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. जोपर्यंत तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नाही तू कुठेही जाणार नाही, समजलं का? तेवढ्यात आधी पुन्हा यशोदाजवळ आला आणि म्हणाला, आजी प्लीज, आता थांब, पुरे. आरवच्या वतीने मी तुझी माफी मागतो. आजच्या नंतर आरव पायलला कधीच त्रास देणार नाही. हो आधी, आज नंतर आरव पायलला कधीच त्रास देणार नाही, कारण आता पायल या घरात राहणार आहे आणि तेही माझ्या डोळ्यांसमोर. मग ते आरवला आवडो किंवा नाही. एवढं बोलून यशोदा पायलकडे जाऊ लागली आणि आरव तिच्याकडे न बघता म्हणाला, ही मुलगी या घरात राहणार नाही आजी, हा माझा निर्णय आहे. नाही आरव, ही मुलगी आता या घरात राहणार, हा माझा निर्णय आहे, यशोदा परत म्हणाली. आरवने रागाने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या आणि पायलकडे जाऊ लागला. त्याला अशा रागाने तिच्याकडे येताना पाहून पायलला अस्वस्थ वाटू लागले. घाबरून तिने तिचा दुपट्टा खूप घट्ट पकडून धरला. आरव तिचा हात धरून तिला घराबाहेर काढू लागला. आरव, पायलचा हात सोड, तिचा हात सोड. आरवच्या मागे जाताना यशोदा रागाने म्हणाली, पण आरवने कोणाचेही ऐकले नाही आणि पायलला घराबाहेर काढले. त्याने पायलचा हात सोडला आणि म्हणाला, आज माझा तुझ्याबद्दलचा तिरस्कार आणखी वाढला आहे, तर तू इथून निघून जा, नाहीतर मी रागाच्या भरात पुन्हा तुला दुखावेल. जा इथून. पायल काही न बोलता शांतपणे निघून जाऊ लागली. पण तेवढ्यात यशोदाने तिचे मनगट पकडले. पायल वळून तिच्याकडे बघत म्हणाली, प्लीज आजी, मला जाऊ द्या. माझी इथे राहणे योग्य नाही. मी माझ्यासाठी काहीतरी व्यवस्था करीन, मला जाऊ द्या. नाही बेटा, आज तू निघून गेलीस तर तू याला कधीच जाणीव करून देऊ शकणार नाहीस की त्याने तुझ्यासोबत जे केले आहे ते चुकीचे आहे, यशोदा म्हणाली. पायलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने यशोदाचा तळ हात धरला आणि म्हणाली, आजी, मला कोणालाही चुकीची जाणीव करून नाही द्यायची आणि आरव सरांचा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर करायचा नाही, कारण ते माझा किती तिरस्कार करतात हे आज मला चांगलंच माहीत झालं आहे. यावेळी मला माझ्या डोक्यावर छप्पर आणि जगण्यासाठी एका नोकरीची नितांत गरज आहे, परंतु माझी कोणतीही गरज इतकी मोठी नाही की ती पूर्ण करण्यासाठी मी एका नातवाला त्याच्या आजीपासून दूर नेण्याचे कारण बनू. मला रस्त्यावर राहणे मंजूर आहे, पण मी या घरात राहिले तर माझ्यामुळे कोणाला तरी त्रास होऊ शकतो, हे मला मान्य नाही. मी आज रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करेन आणि मग उद्या सकाळी माझ्या राहण्याची आणि नोकरीची काही व्यवस्था नक्कीच करेन. प्लीज माझी काळजी करू नका आजी. मी जन्माला येताच आयुष्याशी लढायला शिकले. तुम्ही सरांची काळजी घ्या, कारण त्यांच्याकडे बघून असे वाटते की त्यांना यावेळी तुमची गरज आहे. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे मी ते कधीच विसरणार नाही. थँक्यू. असे म्हणत पायल आपले अश्रू पुसत आरवकडे गेली. ती आली आणि म्हणाली, सर, माझ्यावर विश्वास ठेवा. या घरात येणे ही माझी मजबुरी होती.
या पलीकडे काही नाही, पण नकळत तुमच्या जखमा पुन्हा ताज्या होतील हे मला माहीत नव्हते. शक्य असल्यास मला क्षमा करा. आरवने तिरकस नजरेने पायलकडे बघितल्यावर पायल पुन्हा म्हणाली, मला माफ करा. असे बोलून पायल जायला निघाली. यशोदा रडत तिला जाताना बघत होती. पायल नुकतीच काही पावले चालत गेली असताना अचानक रडत असताना तिच्या डाव्या हाताला वेदना होऊ लागल्या. तिला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ती पडू लागली. यशोदाला पडताना पाहताच आधी धावतच येत जोरात ओरडला, आजी. आधीची किंकाळी ऐकून पायलची पावले थांबली. आधीची किंकाळी ऐकून आरवही वळला आणि आजीला पडताना पाहून तो तिच्याकडे धावू लागला. यशोदाला सांभाळत आधीने तिला विचारले, काय झालं आजी? पायलही तिच्याकडे धावत आली. आरवने ताबडतोब यशोदाला आपल्या हातात उचलले आणि घरात जात असताना आधीला म्हणाला, आधी डॉक्टरांना बोलव पटकन. हो. आधी थरथरत्या हातांनी फोन डायल करत म्हणाला. पायलने क्षणभर विचार केला आणि मग आरवच्या मागे घरात गेली. आरवने यशोदाला आणून बेडवर झोपावली आणि तिच्या तळहातावर मसाज करताना म्हणाला, आजी तुला काही होणार नाही, मी तुला काहीही होऊ देणार नाही, काही नाही. पायल यशोदाच्या खोलीच्या दाराजवळ पोचताच आरवला पाहताच तिची पावले थांबली आणि यशोदाला बाहेरून अशा अवस्थेत पाहून ती रडू लागली. यशोदाला बेशुद्ध बघून आरव खूप घाबरला. मला माफ कर आजी, मला खरंच माफ कर. तुला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला माहीत नव्हते की तू त्या मुलीवर इतकं प्रेम करतेस की तिच्या जाण्याने तुझी तब्येत खराब होईल. मला माफ कर. हे बोलताच आरवचे डोळे भरून आले. हे सर्व पाहून पायलचे रडणे अजूनच वाढले. पायलचे रडणे ऐकताच आरवने दरवाजाकडे पाहिलं, पण पायल त्याला पाहताच वळली आणि एका खांबाला टेकली. तेवढ्यात आधी डॉक्टर घेऊन तिथे आला. त्यांना पाहताच आरव लगेच म्हणाला, काका बघा आजीचं काय झाले. डॉक्टर यशोदाजवळ बसले आणि तिला तपासू लागले. पायल डोळे मिटून मनात म्हणाली, भोले बाबा, आजीला लवकर बरे करा. त्यांना काहीही होऊ देऊ नका, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कारण आज या घरात जे काही घडले आहे ते फक्त माझ्यामुळेच घडले आहे. आजपर्यंत तुम्ही मला कधीच काही दिले नाही आणि मला याबद्दल कधीच काही वाटले नाही आणि वाटणारही नाही. मी अशीच आनंदी आहे, पण कदाचित आरव सरांचे सर्व सुख त्यांच्या आजीकडून आहे. म्हणून प्लीज त्यांचा आनंद त्यांच्याकडून हिसकावून घेऊ नका आणि माझ्यामुळे तर नक्कीच नाही. नाहीतर लोक म्हणतील मी अनाथ आहे. म्हणून मला नातेसंबंधांचा अर्थ माहीत नाही आणि मी हे कुटुंब तोडले. माझ्या इथे येण्याने हे सर्व घडेल हे मला माहीत असते तर मी इथे कधीच आले नसते, कधीच नाही. असे म्हणत पायल रडू लागली. यशोदाची तपासणी करून डॉक्टर म्हणाले, काळजी करू नका, काळजी करण्यासारखे काही नाही. रक्तदाब थोडा वाढला आहे, थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मी औषध लिहून देतो आणि त्यांना ते वेळेवर देत राहा. असे म्हणून डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर औषध लिहायला सुरुवात केली. जणू आरव आणि आधीच्या जीवात जीव आला होता. ही औषधे आणा. आधीला औषधाचेच प्रिस्क्रिप्शन देताना डॉक्टरांनी सांगितले. प्रिस्क्रिप्शन घेताच आधी तिथून निघून गेला, पण खोलीतून बाहेर येताच त्याची नजर भिंतीजवळ उभ्या असलेल्या पायलवर पडली. तिला पाहून आधी म्हणाला, काळजी करू नको, साजी ठीक आहे. पायलच्या रडक्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. आधीने हसत हसत पायलला औषधे घेऊन येतो असे सांगितले. तो निघून जाताच पायलने तिचे डोळे मिटले आणि मनात म्हणाली, खूप खूप धन्यवाद भोले बाबा, खूप खूप धन्यवाद. तिने पुन्हा दारातून डोकावून खोली पाहिली. तेवढ्यात डॉक्टरांनी आरवला बाहेर येण्याचा इशारा केला. आरव त्यांच्यासोबत बाहेर येऊ लागला. त्याला बाहेर येताना पाहून पायल घाबरली आणि खांबाच्या मागे लपली. पायल येताच आरवने डॉक्टरांना विचारले, काय झाले काका, आजी ठीक आहे ना? हो आरव, त्या सध्या ठीक आहे, पण त्यांचा BP थोडा वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी टेन्शन धोकादायक ठरू शकते. त्यांना कशाचीही टेन्शन येणार नाही याची काळजी घ्या आणि आज रात्री त्यांच्यासोबत राहा. असे म्हणून डॉक्टरांनी आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुन्हा म्हणाले, मी आता निघतो आहे, मी सकाळी परत येईल. आरवने हळूच होकार दिला आणि त्यांना जाताना पाहत चिंतेत उभा राहिला. ते निघून जाताच त्याने डोळे मिटले की डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने लगेच डोळे उघडले आणि अंगठाने अश्रू पुसले आणि परत खोलीत आला. हे सगळं बघून पायलही खूप अस्वस्थ झाली. तिने पुन्हा दरवाजाजवळ येऊन खोलीत डोकावली. आरवने आजीचा हात धरला आणि तिचे चुंबन घेतले आणि म्हणाला, मला माफ कर आजी, मला खरोखरच माफ कर. माझ्यामुळे आज तुझी ही अवस्था झाली आहे, फक्त माझ्यामुळे. मी तुला खूप त्रास देतो. मी तुझं कधीच काही ऐकत नाही, पण आजी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या आणि आधीशिवाय या जगात माझं
कोणी नाही, तरी मी तुम्हा दोघांना त्रास देतो. पण आता असं होणार नाही आजी. तू जे काही बोललीस ते मी मान्य करीन. तेवढ्यात यशोदाने डोळे उघडले आणि म्हणाली, माझी तब्येत बिघडली म्हणून तू हे सर्व बोलत आहेस. मी बरी झाल्यावर तू पुन्हा तुझ्या मनाला जे हवे तेच करशील. तू जे पायलसोबत केले ना बेटा, ते चांगले नाही केले. आरव काहीच बोलला नाही, फक्त काळजीत पडला आणि काहीतरी विचार करू लागला. यशोदा पुन्हा म्हणाली, बेटा, प्रत्येक मुलगी रागिणी नसते. पायल खूप छान मुलगी आहे. तिला संपत्तीचा लोभ नाही बेटा. तिने मी दिलेली नोकरी मजबुरीने स्वीकारली होती आणि मी तिला यासाठी ती नोकरी दिली होती, कारण मला खरोखरच गरज आहे. माझी काळजी घ्यायचे काम ती तिची नोकरी समजून नाही, तर ती मला तिची आजी समजून करेल. आजी, प्लीज जास्त बोलू नकोस. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे, म्हणून जरा आराम कर, असे म्हणत आरवने तिला पांघरून दिले. बाहेर उभ्या असलेल्या पायलच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि ती तिथून निघून गेली. आरव पुन्हा यशोदाजवळ बसला आणि तिचा तळहात धरला आणि म्हणाला, हीच तुझी इच्छा असेल तर ठीक आहे. पायल या घरात राहू शकते. आरवने हे बोलताच यशोदाचा चेहरा उजळला आणि आरव तिच्याकडे पाहत पुन्हा म्हणाला, पायलने तुझी काळजी घ्यावी असे वाटत असेल तर ठीक आहे. आजपासून ती तुझी काळजी घेईल. पण मला ती मुलगी माझ्या आसपास नको आहे. यशोदा काही बोलायच्या आधी तिथे आला. त्याला पाहताच आरव म्हणाला, तू आजीकडे राहा. मी शिलाला आजीची लापशी बनवायला सांगतो. ठीक आहे. आधी एवढे बोलताच आरव तिथून निघून गेला. खोली कुठून बाहेर पडताच त्याने पायलला पाहिले, पण त्याला पायल कुठेच दिसली नाही. तेवढ्यात त्याला शिला जेवणाच्या टेबलावरून प्लेट्स उचलून निघताना दिसली. त्याने लगेच शिलाला आवाज दिला, शिला. हो भैया, शिला बोलली. आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाल, आजीसाठी दलिया बनव आणि तिच्या खोलीत घेऊन ये. शिलाने हळूच होकार दिला आणि निघून जाऊ लागली. तेवढ्यात आरवने विचारले, पायल गेली का? शिलाने वळून आरवकडे बघितले आणि म्हणाली, थोड्याच वेळापूर्वी ती आजीने तिला राहायला दिलेल्या खोली गेली होती. ठीक आहे, तू जा आणि लापशी बनवून घे. आरव एवढे बोलल्यावर शिला लगेच तिथून निघून गेली. आरवने वरच्या मजल्यावर पायल गेली त्या दिशेने बघितले. तो पटकन त्या खोलीत पोहोचला तर पायल तिच्या वस्तू तिच्या सुटकेसमध्ये ठेवताना दिसली. पण आरवला पाहताच तिचे कपडे तिच्या हातातच राहिले. पण काही सेकंदांनी तिने पुन्हा आपले कपडे सुटकेसमध्ये ठेवले आणि म्हणाली, आजीची तब्येत खराब झाली होती. मला तिची काळजी वाटत होती, म्हणून ती ठीक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी थोडा वेळ थांबले. पण भोलेबाबाच्या कृपेने त्या ठीक आहे, म्हणून आता मी निघायला हवे. पायलने तिची सुटकेस उचलली आणि तिची बॅग तिच्या खांद्यावर घेऊन निघू लागली. पण तेवढ्यात आरवने तिचा हात धरला आणि म्हणाला, तू कुठेही जात नाहीस. पायलने आरवकडे आश्चर्याने पाहिले. तेव्हा आरव त्याच्याकडे न बघता म्हणाला, तिच्याकडे न बघता म्हणाला, माझ्या आजीने तुला या घरात नोकरी आणि राहण्यासाठी जागा दिली आहे. त्यामुळे तिच्या आनंदासाठी तुला हे काम काही दिवस करावे लागेल. मला माफ करा, पण आज या घरात जे काही झालं ते माझ्यामुळेच. त्यानंतर मी या घरात राहू शकत नाही आणि नोकरीचा प्रश्न आहे. आजीने मला त्यांच्या केअरटेकरचं काम दिलं होतं, पण मी त्यांची काळजी घेण्याऐवजी त्यांची तब्येत खराब होण्याचे कारण बनले आहे. त्यामुळे मी त्यांची केअरटेकर होण्याच्या लायकीची नाही असे मला वाटते. पायल एवढेच बोलली होती की आरव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, बरोबर, तू माझ्या आजीची केअरटेकर होण्यास पात्र नाही आणि माझ्या हातात असते तर मी तुला आत्ताच ओढून या घराच्या दाराबाहेर फेकून दिले असते. पण माझी इच्छा असूनही मी आता ते करू शकत नाही, कारण तू माझ्या आजीवर काही जादू केली आहेस. तिला आजकाल तुझ्याशिवाय काही दिसत नाही. डिस्कस्टिंग. असे रागाने पायलने बोलून आरवच्या हातातून हात सोडवला आणि पुन्हा म्हणाली, तुम्ही खूप घटिया आणि खालच्या विचाराने मालामाल आहात मिस्टर आरव राठोड. म्हणूनच आज या क्षणानंतर मला तुमचा चेहरा पुन्हा पाहायचा नाही. तुमची ही नोकरी तुम्हालाच मुबारक. मला तुमची मेहरबानी नको. एवढं बोलून पायल निघू लागली. पण आरवने रागाने तिचा हात धरून तिला जवळ ओढले. आरवने पायलला पकडताच पायल रागाने म्हणाली, मला असे काही करायला भाग पडू नका जे मला करायचे नाही. मला सोडा आणि जाऊ द्या, कारण हे काम करून माझे जीवन नरक बनवण्यात मला रस नाही. मी हे काम करणार नाही. तू हे काम करशील की नाही हे मी तुला विचारत नाही. मी तुला सांगतोय की माझी आजी बरी होईपर्यंत तुला हे काम करावं लागेल आणि त्या बदल्यात तुला माझ्याकडून पाहिजे तेवढे पैसे घेता येतील. पण रागाने स्वतःला मोकळे करून म्हणाली, पैशाचा अभिमान दाखवण्याऐवजी तुम्ही मला बोलले असते की प्लीज माझ्या आजीची तब्येत बरी होईपर्यंत इथेच राहा,
तर भोले बाबाची शपथ मी तुम्हाला एकही प्रश्न विचारला नसता आणि आजीसाठी इथेच थांबले असते. पण आता तुमचा घमंड बघून मी नतमस्तक होऊ शकत नाही. आणि राहिली गोष्टी आजीच्या तब्येतीची बरी होण्याची, तर मी जाऊन त्यांना समजावेल की मी हे काम नाही करू शकणार. त्या तुमच्यासारख्या नाहीत, त्या खूप चांगल्या आहेत आणि मी काय बोलते ते त्यांना नक्कीच समजेल. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आणि मला रोज सकाळ संध्याकाळ तुमचा चेहरा पाहावा लागणार नाही. असे बोलून पायल तिथून सामान घेऊन निघून गेली. आरव रागाने पायलच्या मागे आला. त्याने पुन्हा पायलचा हात धरला आणि म्हणाला, माझ्या आजीवर खूप प्रेम आहे पायल, म्हणूनच मी तुला ही नोकरी देत आहे. आणि तसेही तुला आजीने ही नोकरी दिली होती, त्यामुळे तुला नोकरीतून काढून टाकण्याचा अधिकार तिचा आहे. मला हे सर्व सांगायची काही गरज नाही मिस्टर आरव, कारण आजीबरोबर कॉन्ट्रॅक्टवर सही तुम्ही नाही मी केलेली आहे. त्यामुळे मला चांगले माहीत आहे की तुमची इच्छा असली तरी तुम्ही मला या कामावरून काढू शकत नाही, ना मला या घरातून काढू शकता, समजलं? असं म्हणत पायलने रागाने कॉन्ट्रॅक्टचे पेपर आरवच्या हातात दिले आणि पायऱ्या उतरू लागली. कॉन्ट्रॅक्ट? आजीने पायलची कॉन्ट्रॅक्ट केला आहे तिला नोकरी द्यायला? आरव असे म्हणाला आणि कॉन्ट्रॅक्ट वाचू लागला. कॉन्ट्रॅक्ट वाचताच त्याच्या चेहऱ्यावर एक तिखट हसू उमटलं आणि तो स्वतःला म्हणाला, स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड तूच मारू शकतेस पायल, मूर्ख जी आहेस. मला एक कॉन्ट्रॅक्ट देऊन तू स्वतःला आणखी अडचणीत आणले आहे. पायल, आता माझ्या परवानगीशिवाय तू कसा श्वास घेतेस तेच मी पाहतो. इकडे यशोदा बेडवर अस्वस्थ होऊन बसली होती आणि तिच्या जवळ बसलेला आधी शांतपणे तिची काहीतरी बोलण्याची वाट पाहत होता. यशोदा काहीच बोलली नाही. तेव्हा आधी म्हणाला, आजी, आता असे गप्प बसून तुझे प्रश्न सुटणार नाहीत. तू हे असे करतेस कशाला? तुला चांगलं माहीत असताना की आरवच्या पुढे तुझे काही चालत नाही. आरवने आधीच त्या मुलीला कमी त्रास दिला आहे का? आता तू नवीन परिस्थिती निर्माण करून त्या मुलीच्या अडचणी आणखी वाढवत आहेस. पायलच्या अडचणी कमी करण्यासाठी मी हे केले आहे. आधी तिला नोकरीची गरज होती आणि मी तिला नोकरी दिली, कारण मला पायल ही खूप चांगली, प्रामाणिक आणि हुशार मुलगी वाटली आणि मला वाटते ती जर या घरात राहिली तर ती आपल्या आरवला मशीनमधून माणूस बनवेल. यशोदा रागाने म्हणाली. आधीने तिचा तळहात खूप प्रेमाने धरला आणि म्हणाला, पण हे सगळे केल्याचे परिणाम बघितलेस ना आजी? आरवने पुन्हा एकदा पायलचा अपमान केला. दोघेही टॉम आणि जेरीसारखे आहेत, जे एकत्र राहिल्यास आयुष्यभर रडत राहतील. पण एकत्र तर राहतील ना? यशोदा म्हणाली. तिच्या बोलण्याने आधीला विचार करायला लावला. यशोदा हसत म्हणाली, आधी टॉम आणि जेरी सतत भांडत राहतात, पण हे देखील खरं आहे की ते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यांचे अस्तित्व फक्त एकत्र असण्यावर अवलंबून असते. त्यामुळे पायल ही आरवसाठी परफेक्ट मुलगी आहे. ती एवढं बोलली होती की तिची नजर समोरून तिच्या दिशेने येणाऱ्या पायलवर पडली. तिला बघून यशोदा रडली आणि आधीला म्हणाली, आयुष्यात पहिल्यांदाच अशी व्यक्ती सापडली होती जिच्यासोबत मी माझे दुःख वाटून घेऊ शकत होते, जी माझ्यावर आरव आणि आधी इतकंच प्रेम करत होती. पण आज आरवमुळेच मी माझी एक खूप चांगली फ्रेंड गमावली आहे. यशोदाचे बोलणे ऐकून पायलची पावले थांबली आणि मग आरवही तिथे आला. यशोदा रडत म्हणाली, आज पुन्हा आरवने तिचा एवढा अपमान केला तर मग ती माझ्यासाठी थोडीच इथे राहील? मग मी तिच्यावर कितीही प्रेम करत असते तरी तिची स्वतःची आजी तर नाही ना मी, जी आरवच्या गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करून माझी काळजी घेईल. आरव दिवसातून 100 वेळा माझ्यावर रागवतो. आजाराच्या नावाखाली मला घासफूस आणि लापशी खायला दिली जाते. आता ही लापशी आयुष्यभर खावी लागणार आहे, कारण पायल गेल्यानंतर माझी तब्येत कधीच बरी होणार नाही. मी आयुष्यभर याच पलंगावर पडून राहणार. तेवढ्यात पायल तिच्याजवळ आली आणि म्हणाली, आजी, आयुष्यभर आजारी राहू देत तुमचे शत्रू. मी असताना तुम्ही जास्त दिवस अंथरुणावर पडू शकला नसता आणि उद्या सकाळपर्यंत तुम्ही पूर्णपणे बऱ्या झाल्या असत्या. मी तुम्हाला झू चौपाटीवर घेऊन जाऊन पाणीपुरी खाऊ घातली असती. पण आजी, मी हे सगळं नाही करू शकत, कारण मला इथून निघावं लागेल. इतकं सगळं झाल्यावर मी आरव सरांसोबत एकाच छताखाली राहू शकत नाही. आज माझ्यावर भोलेबाबांची कृपा होती, जे तुम्ही ठीक आहे. अन्यथा तुम्हाला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते आणि आरव सरांना माझ्यावर आणखी एक वाईट आरोप करण्याची संधी मिळाली असती. म्हणून आजी, प्लीज मला इथून जाण्याची परवानगी द्या. यशोदाचे डोळे भरून आले. तिने पायलचा तळहात दोन्ही हातांनी धरला
आणि रडत म्हणाली, प्लीज बेटा, मला सोडून जाऊ नकोस. आता आरवलाही तुझ्या इथे राहण्याविषयी आक्षेप नाही, त्यामुळे प्लीज नको जाऊ. यशोदाला पायलला अशी विनंती करताना पाहून आरव रागाने म्हणाला, तुझ्या सांगण्यावरून मीही तिला थांबायला सांगितले होते आजी, पण या मुलीबद्दल माझे मत बरोबर होते. आता या मुलीसमोर तुला विनवणी करायची गरज नाही. जाऊ दे या चालत्या फिरत्या वादळाला. मी स्वतः तुझी काळजी घेईन. तेवढ्यात शीला लापशी घेऊन तिथे आली. तिला पाहताच आरवने तिच्या हातातून लापशी घेतली आणि यशोदाच्या शेजारी जाऊन बसला. त्याने लापशी एका चमच्यात घेतली आणि तिच्याकडे दिली आणि म्हणाला, हे घे आजी, हे खा आणि औषध घेऊन विश्रांती घे. मी हे नाही खाणार जोपर्यंत तू माझ्यासमोर पायलची माफी मागत नाहीस आणि ती तुला माफ करून माझी काळजी घेण्यासाठी या घरात राहत नाही, तोपर्यंत मी खाणार नाही, पिणार नाही. त्यामुळे औषधे घेण्याचा तर प्रश्नच नाही. यशोदाने हे बोलताच पायल तिच्याकडे एकटक पाहू लागली आणि आरवलाही आश्चर्य वाटले. तिने आता काय निर्णय घ्यावा हे पायलला समजत नव्हते. त्यामुळे ती उठून तिथून निघून गेली. पायल निघून जाताच आरव रागाने यशोदाला म्हणाला, हा कसला हट्टीपणा आहे आजी, हे शांतपणे खा. त्या मुलीला हे काम करायचं नसेल तर तिची विनवणी करायची काही गरज नाही. मी तुझ्यासाठी एक चांगली केअरटेकर आणीन आणि ती सापडेपर्यंत श्रुती तुझी काळजी घेईल. नाही, मला फक्त पायलच हवी. जोपर्यंत पायल स्वतः येऊन मला ही लापशी स्वतःच्या हाताने खायला घालत नाही आणि हे काम करायला हो म्हणत नाही, तोपर्यंत मी खाणार नाही आणि औषधही घेणार नाही. यशोदा चेहरा करत म्हणाली आणि आरवही रागात म्हणाला, आजी हा कसला हट्टीपणा, गप्प बस आणि ही लापशी खा. माझं डोकं आधीच खराब आहे, अजून खराब करू नकोस, खा हे. असे म्हणत आरवने पुन्हा तिला लापशी खायला दिली. यशोदाने चमचा झटकला, खाली पाडला आणि म्हणाली, हा तर तुझा प्रॉब्लेम आहे बेटा. तुला तुझ्या रागाशिवाय काहीही दिसत नाही, मीही नाही. तुला माझी काही पर्वा नाही, कारण तुला माझ्या हसण्या नसल्याने काही फरक पडत नाही. धन्यवाद.